नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी कन्फ्युजिंग असा वाटणारा आर्टिकल्स हा टॉपिक घेऊन आली आहे. तर यामध्ये आपण अँड आणि द याची युजेस शिकणार आहे इन डिटेल. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुठलाही थोडासाही डाऊट यामध्ये राहणार नाही, कारण अशा पद्धतीने मी तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून कुठलाही डाऊट तुम्हाला राहायला नको. कारण हा जो टॉपिक आहे ना, बरेचदा आपण सेंटेन्स सुद्धा बनवतो, बरेचदा आपल्याला बोलता देखील येतं, लिहिताही येतं. मात्र प्रॉब्लेम हा होतो की कुठे आर्टिकल्स यूज करायचे. आर्टिकल्स यूज करत असतानाच आपल्याला प्रॉब्लेम जातात. त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये विथ प्रॅक्टिस शिकणार आहे. खूप सारी प्रॅक्टिस मी घेऊन आली आहे. पहिले आपण डिटेलमध्ये सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत, नंतर करणार आहोत सोबत प्रॅक्टिस. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी जर कोणी नवीन असाल चॅनलवरती, व्हिडिओ माझा पहिल्यांदा बघत असाल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगेल की आपली स्पोकनची सिरीज चालू आहे. तर तुम्हाला खरंच जर शिकायचं असेल, तुमचं डिझायर असेल इंग्लिश शिकण्याचं, तर डे 1 पासून याला फॉलो करा. जेणेकरून तुमचं जे फाउंडेशन आहे, सध्या आपण जे शिकतोय ना, हे फाउंडेशन आहे आपलं इंग्लिश लँग्वेजचं. आणि फाउंडेशन जेवढं चांगल्या पद्धतीनं आपलं असेल, जेवढं स्ट्रॉंग फाउंडेशन असेल, तेवढं छान बिल्डिंग आपल्याला त्यावरती इंग्लिशची बांधता येईल. आणि जर फाउंडेशन वीक असेल तर बिल्डिंग कशी बांधणार? त्यासाठीच आपल्याला मी नेहमी सांगते की पार्ट्स ऑफ स्पीचेस असतील, सिम्पल सेंटेन्सेस असेल किंवा आर्टिकल असेल, हे बेसिक फाउंडेशन आहे लँग्वेजचं. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्व गोष्टी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिका. ओके, तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूया. त्यापूर्वी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल पेड कोर्सेससाठी, तर येवले अकॅडमी या ॲपवरती आपले स्पोकन इंग्लिश ग्रामर, PDF हे सर्व कोर्सेस अवेलेबल आहे. PDFs देखील आहेत, तुम्ही घेऊ शकता आणि घर बसल्या स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला चॅनलला फॉलो करायचं आहे आणि इकडे इंग्लिश शिकायचं आहे फ्री, तर ते देखील तुम्ही करू शकता. तर चला चालू करू आपण आजचा टॉपिक. यामध्ये बघा, आर्टिकल्स 3 प्रकारचे असतात, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अँड आणि द. तर आता थोडं आपण हळू जाऊया. ओके, तर बघा, आर्टिकलचे देखील 2 पार्ट असतात, ज्यामध्ये डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल. आता डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय असतं, तर याला आपण निश्चित उपपद असं म्हणत असतो. निश्चित उपपद आहे द. आणि इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित उपपद जे आहे ए आणि ॲन, याला आपण वाचतो अ आणि ॲन. हे आहे इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित आर्टिकल. ओके, आर्टिकलच्या 2 कॅटेगरीज आपण बघितल्या, निश्चित आणि अनिश्चित. आता यामध्ये बघा, आर्टिकल शिकत असताना आपण आर्टिकलचा यूज कुठे करतो? आर्टिकलचा यूज आपण करत असतो नाऊनच्या अगोदर. मग नाऊन समजून घेणं गरजेचं आहे. तर नाऊन म्हणजे काय असते? या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण नाव दिलंय काही ना काही. जसं काही गोष्टी दिसत असतील, काही गोष्टी दिसतही नसतील, मात्र प्रत्येक गोष्टीला आपण नाव दिलंय, त्यालाच आपण नाऊन असं म्हणत असतो. तर नाऊनचे देखील पार्ट आपल्याला समजून घ्यायचे. नाऊनचे 2 कॅटेगरीज आहे, ज्यामध्ये काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे कोणतं नाव? तर जे आपण मोजू शकतो असे जे नाऊन असतात, काउंटेबल, ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्या नाऊनना आपण काउंटेबल नाऊन असं म्हणत असतो. आणि ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही अशा सर्व नाऊनला, अशा सर्व गोष्टींना आपण अनकाउंटेबल असं म्हणत असतो. तर आपण याला देखील समजून घेऊ. काउंटेबल म्हणजे मोजता येणाऱ्या, अनकाउंटेबल म्हणजे मोजता न येणाऱ्या. तर हे आपण आर्टिकलचा यूज शिकायसाठी समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून याला आपण व्यवस्थित समजून घेऊ, मग जाऊ आपण समोर. तर यामध्ये देखील 2 पार्ट आहेत काउंटेबलचे. जसं फर्स्ट आहे सिंग्युलर आणि सेकंड आहे प्ल्युरल. सिंग्युलर म्हणजे काय? सिंग्युलर म्हणजे एकच आणि प्ल्युरल म्हणजे अनेक. जसं मी म्हटलं बॉटल, बॉटल किती आहे? 1, मात्र काउंटेबल आहे. बॉटल आपण मोजू शकतो. प्ल्युरल आहे बॉटल्स, याला यस लागलंय. बॉटल्स अनेक जरी असल्या तरी सुद्धा काउंटेबल प्ल्युरल नाऊन आहे, बरोबर? तर बघा, बॉटल आणि बॉटल्स आपण बघितलं. वॉटर आपण मोजू शकतो का? तर नाही मोजू शकत, हे झालं अनकाउंटेबल. नेक्स्ट आहे कार म्हणजे काय? गाडी. हे काउंटेबल आहे, गाडी आपण मोजू शकतो. कार्स प्ल्युरल काउंटेबल आहे, मात्र मोजू शकतो. आणि पेट्रोल अनकाउंटेबल, आपण मोजू शकत नाही. नेक्स्ट आहे बघा मॅन, व्यक्ती मोजू शकतो. मेन मोजू शकतो, प्ल्युरल जरी असलं तरी. काइंड म्हणजे दया, आपण मोजू शकत नाही, हे काय आहे? अनकाउंटेबल.
फ्रूट, फ्रूट म्हणजे फळ जे आहे, फळ आपण मोजू शकतो. काउंटेबल सिंग्युलर आहे. फ्रुट्स प्लुरल आहे, काउंटेबल प्लुरल. आणि विटॅमिन्स हे काय आहे, अनकाउंटेबल, कारण विटॅमिन्स आपण मोजू शकत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला याला समजून घ्यायचं आहे. तर हे कशासाठी शिकतोय आपण तुम्हाला सांगू, कारण आपल्याला आणि चा यूज करत असताना सिंग्युलर काउंटेबल नाऊनचं काम आहे. तर तुम्हाला याच्यामधील डिफरन्स समजणं गरजेचं आहे. सिंग्युलर काउंटेबल नाऊनच्या अगोदर आपण आणि चा यूज करत असतो. त्यासाठीच आपण हे सर्व एवढ्या डिटेलमध्ये व्यवस्थित शिकलोय. तर चला आपण शिकूया आता आणि चा यूज कसा करायचा, आणि नंतर शिकूया आपण चा यूज कसा करायचा. तर चला बघा. तर आपल्याला यामध्ये देखील महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॉन्सोनंट्स आणि वोवेल्स आपण कशाला म्हणतो. तर याला मराठीमध्ये आपण स्वर आणि व्यंजन असं म्हणत असतो. कॉन्सोनंट म्हणजे काय असते, व्यंजन, आणि वोवेल्स म्हणजे असते स्वर. ठीक आहे, व्यंजन. तर यामध्ये बघा, इंग्लिश जे अल्फाबेट आहेत, जे लेटर्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला हे 5 जर वॉवेल्स तुम्ही सोडले, म्हणजे AEIOU हे जर वॉवेल्स तुम्ही सोडले, बाकीचे सर्व कॉन्सोनंट्स असतात. म्हणजे 21 कॉन्सोनंट्स हे असतात आणि 5 वॉवेल्स असतात. तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, की आपल्याला ज्यावेळेस आर्टिकलचा यूज शिकायचा आहे त्यावेळेस आपल्याला इंग्लिशचे कॉन्सोनंट्स आणि वोवेल्सचंच काम असतं असं नाही, तर आपल्याला मराठीच्या देखील कॉन्सोनंटचं आणि वोवेलचं काम असतं. त्यामुळे त्यांना आपण इथे लिहून ठेवू. जसं कॉन्सोनंट मराठीचे कुठले आहेत, मराठीचे असतात क, ख, ग पासून तर ञ पर्यंत. आणि वोवेल्स कुठले असतात, तर आ, ई, ई आणि आहापर्यंत. कुठपर्यंत, ते आहापर्यंत. हे सगळे काय असतात, हे सगळे असतात वॉवेल्स, मराठीमधले स्वर, आणि हे असतात व्यंजन, क पासून तर ञ पर्यंत. तर तुम्हाला हे दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला साऊंडनुसार साऊंड कसा येतो, जर कॉन्सोनंट सारखा येत असेल तर आपल्याला आर्टिकल चा यूज करावा लागतो, आणि साऊंड जर ओवेल सारखा येत असेल तर आपल्याला चा यूज करावा लागतो. यासाठी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर कॉन्सोनंट तुम्ही जेव्हा शिकता, कॉन्सोनंट जर तुम्हाला एखादं नाऊन दिसत असेल आणि त्या नाऊनची सुरुवात ही कॉन्सोनंट न होत असेल, जसं पेनची सुरुवात पीनी झाली, बुकची सुरुवात बीनी झाली, फ्रूटची सुरुवात यफनी झाली, याचे साऊंड सुद्धा कसे आहेत बघा. जसं पेन प, बुक ब, आणि फ्रूट प. तर याचे साऊंड कसे आहेत, पेन प पासून सुरुवात झाली, आपल्याला चा यूज करावा लागेल. पेन सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे. बुक घ्यावं लागेल, कारण कॉन्सोनंट सारखा याचा साऊंड आहे, साऊंड वरती आपण लक्ष देतोय. फ्रूट फ नी सुरुवात झाली, फ एक कॉन्सोनंट आहे, त्यामुळे आपल्याला चा यूज या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे तुमच्यासाठी समजायला एवढं सोपं झालं की ज्याही वेळेस तुम्हाला एखादं नाऊन दिसेल आणि ते जर काउंटेबल सिंग्युलर असेल आणि त्याचा साऊंड जर कॉन्सोनंट सारखा येत असेल तर आपल्याला आर्टिकल चा त्या ठिकाणी यूज करावा लागतो त्याच्या अगोदर. ठीक आहे. याच्या अपोजिट ज्या वेळेस तुम्हाला जे काही या ठिकाणी नाऊन दिसतील, हे जे नाऊन आहेत, या नाऊनचा साऊंड हा ओवेल सारखा येईल, किंवा सुरुवात ही ओवेल पासून झालेली असेल, जसं एनी सुरुवात झाली, यूने सुरुवात झाली, ईनी सुरुवात झाली, तर याने तर सुरुवात झाली, सोबतच ॲपलचा साऊंड कसा आहे, ॲ, अम्ब्रेलाचा एलिफंटचा ए. हे काय आहेत, तर हे सर्व वॉवेल्स आहेत. मराठीत तुम्ही बघू शकता वॉवेल्स आहे. यासाठी आपल्याला मराठी इंग्लिश दोन्ही सुद्धा कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स माहिती असणं इम्पॉर्टंट असतं. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की वॉवेलनं सुरुवात झाली आहे, आपल्याला चा यूज करायचा आहे. ठीक आहे, एवढं सोपं आहे हे. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी नेहमी म्हणते की तुम्ही साऊंड बघा कसा येतो, साऊंडच्या अकॉर्डिंग जर तुम्ही डिसाईड केलं ना तर तुमचं चुकत नाही. ठीक आहे. चला आपण समोर बघूया एक्सेप्शन्स काय आहेत. तर बरेचदा असं होतं की एखादं नाऊन आपल्याला दिसतं, मात्र जसं इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतं की यचनी सुरुवात झाली. हा मॅम, इथे तर आपण काय टाकणार, अच टाकणार, इथे पण यच आहे, टाकणार, इथे यू आहे, इथं आपण टाकणार, इथे पण. तर असं बिलकुलही नाही आहे.
इन रिअल विचार करायचा आहे आपल्याला. तर बघा हे काय आहे, HOUR, याला आर वाचतो आपण, आर किंवा अवर सुद्धा आपण म्हणतो, पण याला हवर म्हणतो का, तर नाही. अवरची सुरुवात, आरची सुरुवात कशाने झाली, अनी झाली. तर हे काय आहे, एक वॉवेल आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे अँड घ्यावं लागतं. म्हणजे साऊंड किती महत्वाचं आहे बघू शकता तुम्ही. जरी इथे कॉन्सोनंटनी सुरुवात झाली, मात्र याचा साऊंड वॉवेल सारखा आहे, म्हणून आपण अँड घेतलं. सोबतच या ठिकाणी सुद्धा बघा, याला आपण हॉनेस्ट नाही वाचत, याला आपण ऑनेस्ट वाचतो. काय आहे, एक वॉवेल आहे, त्यामुळे आपल्याला इथे अँड घ्यावं लागतं. जरी याची सुरुवात झालेली असेल तरी सुद्धा यासाठी तुम्ही साऊंडवरती लक्ष ठेवा. तर या ठिकाणी बघा, युनिट आणि युनियन, जरी युने सुरुवात झालेली असली तरी याचे जे उच्चारण आहे हे कॉन्सोनंट सारखे, जसं युनिट य, युनियन य, म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागतं, अँड नाही घ्यावं लागत. याला पाहून आपल्याला ठरवता येत नाही, याचा साऊंड बघावा लागतो कशासारखा येतो, वॉवेल सारखा येतो की कॉन्सोनंट सारखा येतो. साऊंड जर वॉवेल सारखा येत असेल तर अँड, साऊंड जर कॉन्सोनंट सारखा येत असेल तर आपल्याला घ्यावं लागतं. हे झालं आणि अँडच्या विषयी आपण डिटेल शिकलो आणि अगदी इझी वेनं तुम्हाला अशाच पद्धतीने याचा यूज करायचा आहे. ठीक आहे, चला जाऊ आपण समोर. तर आपल्याला आता दचा यूज शिकायचा आहे. तर बरेचदा काय होतं बघा, आपण एखादी मूवी पाहतो, त्यामध्ये आपल्याला दिसतं दी एंड. मग आता दी एंड ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो की हे दी एंड का बरं म्हटलं असेल. हे पहिले आपण समजून घेऊ. तर द कधी वापरायचं आणि दी कधी वापरायचं. दी वापरत असताना जर दच्या नंतर इथे वॉवेलनी हे शब्द सुरू झालेला असेल असं जर आपल्याला दिसलं, जसं एंडची सुरुवात ईनी झाली, ई काय आहे, एक वॉवेल आहे, तर त्यावेळी आपल्याला याला दी वाचायचं आहे. ओके, वॉवेलनी सुरुवात झाली दच्या नंतरच्या वर्डची तर, आणि दच्या नंतरची वर्डची जर सुरुवात कॉन्सोनंटने झाली असेल तर आपल्याला द म्हणायचं आहे. जसं हे आहे दी एंड आणि हे आहे द ताजमहल, अशा पद्धतीनं. ओके, आणि दचा यूज आपल्याला डिटेलमध्ये देखील शिकायचा आहे. आता दचा यूज करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, द तुम्ही सिंग्युलर असू द्या, प्ल्युरल असू द्या, त्यामध्ये तुम्ही काउंटेबल असू द्या, अनकाउंटेबल असू द्या, सर्व ठिकाणी दचा यूज करू शकता. तुम्ही म्हणाल मॅम असं कसं काय, मग आम्ही कसं काय समजायचं अँड कुठे वापरायचं द कुठे वापरायचं. तर त्याच्या देखील काही कंडिशन आहे, ते आपण समजून घेऊ आणि मग आपल्याला राईट वे समजेल दच्या यूजचा. तर बघा या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय मी पहिलं, ज्यामध्ये आहे आय हॅव द बुक विच आय गॉट इन द कॉम्पिटिशन. जर मला एवढं सेंटेन्स जर तुम्ही पाहिलं तर हे आहे आय हॅव द बुक. मात्र इथे द बुक जर हे एकटं सेंटेन्स असलं, आय हॅव, या ठिकाणी द बुक आपण घेऊ शकत नाही, बुक आपल्याला घ्यावं लागतं. मात्र इथे द का बरं आलं असेल तर तेच आपण समजून घेऊ. कारण द ला आपण डेफिनेट आर्टिकल असं म्हणत असतो. डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित माहिती झालेल्या गोष्टीच्या, नाऊनच्या अगोदर आपण द यूज करत असतो. तर बघा इथे द येण्याचं रिझन आहे की आय हॅव द बुक, माझ्याकडे पुस्तक आहे, विच, जे, यू गॉट इन कॉम्पिटिशन, तुला जे कॉम्पिटिशनमध्ये मिळालं ना ते पुस्तक माझ्याकडे आहे, असं मी सांगते आहे. म्हणजे या पुस्तकाविषयी ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे ऑलरेडी माहिती आहे, डेफिनेट आर्टिकल आपण यूज करतोय, म्हणून आपल्याला याविषयी बोलत असताना दचा यूज आपल्याला करता येतो, म्हणून आपण या ठिकाणी दचा यूज केलाय. दुसरे एक्झाम्पल आपण समजून घेऊ. वन्स अॅन अँट फेल इन टू अ स्ट्रीम. आता या ठिकाणी एकदा काय झालं, अॅन अँट, एक मुंगी, आपण अँटच्या अगोदर अँडचा यूज केला. अॅन अँट फेल इन टू अ स्ट्रीम, स्ट्रीममध्ये म्हणजे एका ओढ्यामध्ये पडली. दी अँट शाउटेड फॉर हेल्प. आता ती जी अँट आहे ना तिने काय केलं तर मदतीसाठी ती ओरडली. तर आता या ठिकाणी बघा, कुठलीही स्टोरी तुम्ही ऐकत असाल, वाचत असाल, त्यावेळी तुम्ही त्यामध्ये लक्ष देऊ शकता. जसं सुरुवातीला ज्यावेळी मला तुम्हाला सांगायचं होतं, एकदा काय झालं, एक मुंगी पाण्यात पडली. आता तुम्हाला सांगितलं मी एक मुंगी पाण्यात पडली. आता मला परत जेव्हा त्याच अँटविषयी बोलायचं असतं, कारण ऑलरेडी त्याची माहिती आपल्याला झाली आहे, त्यावेळी आपल्याला दचा यूज करावा लागतो. तर या ठिकाणी आपण म्हटलं वन्स अॅन अँट, सुरुवातीला अॅन अँट घेतलं आणि नंतर दी अँट घेतलं. डिफरन्स आय होप तुमच्या लक्षात आला असेल. त्याच मुंगीविषयी परत बोलताना मला दचा यूज करावा लागला, पण याला प्रोनाउन्स करताना आपण दी अँट म्हणणार.
वन्स अन ॲन्ट फेल इन टू अ स्ट्रीम, दी अँट शाउटेड फॉर हेल्प. आता बरेचदा आपलं लक्ष देखील राहत नाही, आपण द अँट म्हणतो. वाईल स्पीकिंग एवढं टेन्शन नाही आहे, मात्र तुम्हाला माहिती असायला हवं यासाठी ही गोष्ट सांगते मी. कारण आपण सगळीकडे जर ऑब्झर्व करत बसलो, त्यासाठी आपला डीप अभ्यास लागतो. ऑब्झर्व करत बसलो की मला इकडे दी म्हणायचं आहे, इकडे मला द म्हणायचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला थोडे कॉम्प्लिकेशन, थोडं प्रॉब्लेम होतात. त्यामुळे कुठे कुठे आपण द अँड जरी म्हटलं इट इज ओके, मात्र याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दी अँड इज राईट. ओके, चला पुढे जाऊ आपण. आता आपल्याला नोट बघायची आहे की द उपपद वापरायचे काही रूल्स आहेत, जे रूल्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत, कारण हे रूल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. तर या रूल्सच्या अकॉर्डिंग आपल्याला चालावं लागतं दचा यूज करत असताना. जसं सुरुवातीला मी म्हटलं द हे उपपद वापरायचे काही विशिष्ट नियम आहेत. तर चला आपण नियम बघू. पहिला नियम आहे की जगातील एकमेव वास्तूच्या नावापूर्वी आपण दचा यूज करतो. जसं द ताजमहल, द लाल किल्ला. सूर्यकुळातील नावापूर्वी आपण दचा यूज करतो. जसं द सन, द मून, द स्टार, अशा पद्धतीनं. समुद्रांच्या नावापूर्वी, समुद्रांचे नावं सांगत असताना दी अटलांटिक ओशियन, अशा पद्धतीचे समुद्राचे नावं सांगायचे असतील तर. पर्वतांच्या नावापूर्वी द सातपुडा माउंटेन, नद्यांच्या नावापूर्वी द गंगा रिव्हर, द यमुना रिव्हर. दिशांचे जे नावं आपण सांगतो दी ईस्ट, द वेस्ट, द साऊथ. धर्मग्रंथांच्या नावापूर्वी आपल्याला दचा यूज करावा लागतो. द रामायणा, द महाभारता, जे ग्रंथ आहेत त्या नावापूर्वी, त्याच्या नावापूर्वी. बाजू सांगत असताना द लेफ्ट साईड, द राईट साईड. तर अशा पद्धतीनं आपल्याला दचा यूज करणे. दचा यूज करत असताना काही रूल्स आहे जे आपल्याला गो थ्रू करायचे आहे आणि मग आपण जाणार आहे प्रॅक्टिसकडे. तर हे सर्व रूल्स तुम्ही लिहून ठेवा, कारण हे वारंवार आपल्याला यूज करावे लागतात, आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे देश प्रांतवाद्यांच्या नावा अगोदर देखील आपण दचा यूज करतो. द महाराष्ट्रीयन, द इंडियन. त्यानंतर बघा क्रमवाचक संख्या विशेषणांच्या पूर्वी द फर्स्ट, द सेकंड. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणांच्या तिसऱ्या रूपापूर्वी, म्हणजे डिग्रीचे सेंटेन्समध्ये आपल्याला दचा यूज आपण करतो. कंपॅरिझनमध्ये राम इज द बेस्ट बॉय इन द क्लास, अशा पद्धतीनं. ओके, तर दचे हे रूल्स तुम्ही लक्षात घ्या. दचा यूज तुम्हाला सांगितला मी आणि सगळ्या गोष्टी आपण डिटेल शिकलो इकडे. याच्यापेक्षा डिटेल जर तुम्हाला शिकायचं असेल ना, मला खूप डीपमध्ये शिकायचं आहे, तर तुम्ही एक काम करू शकता, आपल्या चॅनलवरती याच्यापेक्षाही डीप व्हिडिओ आहे तो पाहू शकता. मात्र यामध्ये मी असा प्रयत्न माझा पूर्णपणे आहे की तुम्हाला सर्व गोष्टी एका व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करू शकेल. तर तशा सर्व गोष्टी मी तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड केल्या आहे. मात्र असं कोणी असेल ज्याला अजून डीप पाहिजे आहे, तर ते विद्यार्थी चॅनलवरील तो व्हिडिओ बघू शकतात. तर बघा, प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे, तर हेच तुमचं होमवर्क देखील आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक नोटबुक, पेन तुम्ही नेहमी सोबत ठेवावा, असं मी नेहमी सांगते तुम्हाला, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा, कारण आपण सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी इकडे शिकत असतो. तर पेन आणि नोटबुक ठेवा आणि यामध्ये आपण जे शिकलो त्या अकॉर्डिंग कुठे काय यूज होईल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. याला तुम्ही पॉज करा आणि हे सगळं लिहून ठेवा आणि लिहिल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही आन्सर चेक करा. जसं यामध्ये पहिला आहे दिस इज रिकामी जागा बर्ड. आता इथं फिल इन द ब्लँक आहे की बर्डच्या अगोदर काय येणार, तर बर्ड ब, काय येणार अ. इट इज इंक बॉटल. इंक बॉटल म्हणतोय आपण, नुसतं इंक नाही आहे, इंक बॉटल आहे. ईनी सुरुवात झाली, इथे आपल्याला अँड घ्यावं लागेल. धिस इज बनी सुरुवात झाली, काय घ्यावं लागेल अ घ्यावं लागेल. सिंग्युलर नाऊन आहेत, काउंटेबल. बुक, अ बुक. आता या बुकविषयी परत मला बोलायचं असेल तर मला कशाचा यूज करावा लागतो, दचा यूज करावा लागतो. द बुक इज रिटन बाय M.K. गांधी. आता यामध्ये बघा, धिस इज अ बुक, द बुक इज रिटन बाय M.K. गांधी, म्हणजे हे पुस्तक आहे. हे पुस्तक, पहिले मी तुम्हाला आयडेंटिटी सांगितली की हे पुस्तक आहे, हे पुस्तक M.K. गांधीद्वारे लिहिल्या गेलेलं आहे, अशा पद्धतीनं. मोहन इज रिकामी जागा बॉय, ऑनेस्ट बॉय, काय आहे अ, काय येणार इथे अँड येणार. आय सॉ, काय येते ओल्ड मॅन, ओल्ड मॅन ही वॉज. आता बघा, ॲडजेक्टिव्ह जे असतात, ज्या ॲडजेक्टिव्हची सुरुवात वोवेल साऊंडने होते त्याच्या अगोदर देखील आपण अँडचा यूज करत असतो. तर यामध्ये कॉन्सोनंटने जर तुमची सुरुवात झाली असेल एखाद्या ॲडजेक्टिव्हची तर त्या ठिकाणी आपण अचा यूज करतो. आय सॉ ॲन ओल्ड मॅन. ओके,
नेक्स्ट आहे मिस्टर पाटील हॅज डन, रिकामी जागा, ग्रेट जॉब. ग आहे, ग्रेट आहे ना, तर इथे अ येणार. माय अंकल इज, आता याला आपण काय वाचतो, युनियन लीडर, यू. काय येणार इथे, अ येणार की ॲन येणार, इथे अ येणार. जरी सुद्धा यू दिसत असला तरी सुद्धा याचा साऊंड कसा आहे, साऊंडकडे फोकस करा. साऊंड याचा आहे कॉन्सोनंट सारखा, त्यामुळे चला पुढे जाऊ आपण. पुढे आपल्याला बघायचे पुढील एक्सरसाइज. तर नेक्स्ट आहे ही वॉज, इथे आहे ही वॉज एल्डर मॅन. आता या ठिकाणी एल्डर मॅन हे जे आहे ॲडजेक्टिव्ह आहे एल्डर, तर कशाने सुरुवात झाली, एनी या ॲडजेक्टिव्हची सुरुवात झाली, आपल्याला काय घ्यावं लागेल, ॲन घ्यावं लागेल. नेक्स्ट आहे रिकामी जागा, सन रायझेस इन दी ईस्ट. आता यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सनच्या अगोदर काय घेतो आपण द विषयी शिकलोय, दचा यूज करतो. अटलांटिक ओशियन, अटलांटिक ओशियन जे आहे याच्या अगोदर देखील आपण दीचा यूज करतो, दी अटलांटिक ओशियन, कारण हे ओशियनचं नाव आहे का. आता महाभारत बुक, महाभारत बुक काय आहे, एक धर्मग्रंथ आहे, याच्या अगोदर आपण दचा यूज करतो. इज रिकामी जागा मोस्ट पॉप्युलर बुक. आता इथे सुद्धा आपल्याला हे डिग्री कॅटेगरीचं सेंटेन्स आहे म्हणून इथे दचा यूज आपल्याला करावा लागतो, कारण इथे कंपॅरिझन दिसतं. गंगा रिव्हर इज लॉंगर दॅन यमुना रिव्हर. आता रिव्हर जरी आहे, रिव्हरच्या नावाच्या अगोदर सुद्धा आपण दचा यूज करतो. तुमचे आन्सर तुम्ही चेक करा बरोबर आहेत का. आय हॅव अ पेन, द पेन. का बरं, कारण आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे. द पेन इज व्हेरी सॉफ्ट, तो पेन, त्या पेनाविषयी मी परत बोलते आहे म्हणून मी म्हटलं द पेन इज व्हेरी सॉफ्ट, तो पेन कसा आहे, खूप सॉफ्ट आहे, अशा पद्धतीनं. तर तुम्हाला लिहत असताना आर्टिकल फिलअप्स करत असताना तुम्हाला जर 2 फिल इन द ब्लँक आल्या तर त्यामध्ये लक्ष ठेवायचं आपल्याला की पहिल्यांदा त्या गोष्टीविषयी बोलत असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, कारण इथे जर वॉवेल साऊंडनी सुरुवात झालेली असेल तर मग आपल्याला ॲन घ्यावं लागेल है ना, अ येणार की ॲन येणार. आणि पुढे डबल जर त्या गोष्टीविषयी बोलायचं असेल परत तर आपल्याला दचा यूज करावा लागतो. अशा पद्धतीनं आपण कंप्लीट गोष्टी शिकलोय, सर्व होमवर्क देखील आपण केलंय. आय होप तुम्ही होमवर्क केलं असेल. ज्यांचं पूर्णपणे बरोबर असेल ना त्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेशन, मी ॲक्नॉलेज करते त्यांना की तुम्ही होमवर्क केलं. तुमचं किती % बरोबर आलं ते तर मला माहीत नाही, पण तुमचं 70% जरी बरोबर आलं असेल ना तर खरंच मी तुम्हाला ॲक्नॉलेज करते की खूप छान तुम्ही काम करत आहे, राईट ट्रॅकवरती आहे. कॉन्स्टंटली अभ्यास करा, डेफिनेटली तुम्हाला तुमचं गोल लवकरात लवकर अचीव होईल. तर या ठिकाणी आपण थांबू आजच्या व्हिडिओमध्ये. जे नवीन असतील चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून कुठलाच महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही, कारण या चॅनलच्या थ्रू आपण अगदी इझी वेनं इंग्लिश शिकत असतो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.